नमस्कार मित्रांनो, तर आपण आलोय आज भुईमुगाला पाणी भरायला. तर आताच मोटर चालू करून दिली आणि भुईमुग फार सुकला होता. 8 दिवस झाले पाणी भरून. तर मित्रांनो, भुईमुग भरून घेतो आता. तर भुईमुग कसा आहे मित्रांनो, इतक्यात मोटर चालू केली. इकडं नाही सुकेला अजून, पण इकडची बाजू जरा सुकलेली दिसते मला. थोड्या दिवसातच काढायला पण येईल भुईमुग. तर मस्त असा भुईमुग झालाय बघा. इकडं भुईमुग सुकून गेलाय, कारण थोडं बुरकाड हलकं जमीन आहे. तर इथं बघा भरपूर असा सुकून गेलाय, कारण रात्री लाईट असल्यामुळं काही एवढ्या लांब येऊ शकत नव्हतो. तर आता दिवसाच्या लाईटीमध्ये भरून घेतोय. तर आता शेंगा पण भाजल्या असतील थोड्या. तर अजून 2-3 पाण्यात काढायला पण येईल. तर चला आपण बारं देऊन घेऊ आता. तर आपण बारं देऊन घेऊ आता. वाफा भरले हो. तर लाईट पण गेली होती, थोड्या वेळ बसलो. तर आली लाईट. आज पहिला दिवस असल्यामुळं लाईट पण सारखी जात येत राहिली. तर मित्रांनो, आज लग्न पण आहे एक ठिकाणी आणि वास्तुशांतीचा पण कार्यक्रम आहे. तर आपण वेळ भेटला तर लग्नाला पण जाऊ आणि वास्तुशांतीला पण जाणार आहे. तर पाणी कधी भरून होईल सांगता येत नाही, लाईट तर सारखी झटके मारीत राहिली. आणि आज यात्रा पण आहे. तर जमलं तर यात्रेला पण जायचंय. आज खूप काही जत्रा पण आहेत, लग्न पण आहे, खूप असे कार्यक्रम आहे मित्रांनो. तर ऑर्केस्ट्रा पाहायला पण जाणार आहे. तर खूप दिवसापूर्वी ऑर्केस्ट्रा पाहिला होता. तर जाणार आहे आपण. तर चला बारं देऊन घेऊ इकडं. तर शेजाऱ्याने बांधलेला पेटून नेमकं पाणी बंद करायचं होतं आणि बारं लावायचं होतं. तर आपलं भरून झालं, 4 वाजले निघालोय कार्यक्रमाला. तर चला आपण आता कार्यक्रमाला आलोय. सत्कार पण करून झाला होता माझा. तर जोडीदाराचा सत्कार पण झाला वास्तुशांती. आणि मग जेवण खाऊन करून निघून आलोय घरी. तर मस्त असं जोडीदारानं घर बांधलंय आपल्या.